हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्नेहीज वर्ल्ड। आज आम्ही चाललो आहे स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्कलकोट येथे। आम्ही सोलापूरहून अक्कलकोटला जायला निघालो तर ते डिस्टन्स अराउंड 35 किलोमीटर इतके आहे। सोलापूरहून अक्कलकोटला येण्यासाठी डेली बसेसही अवेलेबल आहेत। आम्ही आता मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहे। इथे आम्ही गाडी पार्क करणार आणि पुढे दर्शनासाठी जाणार आहे। भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 23 वर्षाच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पवित्र आणि पावन झाली आहे। तेथील चराचरात आणि मातीच्या कणाकणात स्वामींचे चैतन्य भरलेले आहे। या मंदिरात भक्तांची गर्दी कायमच असते, त्यामुळे आम्ही थोडा वेळ लाईनमध्ये उभे राहिलो आणि पुढे दर्शनासाठी निघालो। स्वामी समर्थ श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार आहेत। आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल येथून कर्दळी वनामध्ये गेले। तेथे ते तपश्चर्येस बसले। मध्ये 3.5 वर्ष गेली। त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले। एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला। त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले। आम्ही आता मंदिरामध्ये जाऊन स्वामींचे आणि वटवृक्षाचे दर्शन घेतले। स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य बराच काळ वटवृक्षाखाली होते। वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लीला केल्या। आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले। भक्तिभावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या चिंतामुक्तीची हमी दिली। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला या भव्य वटवृक्षाचे दर्शन होते। आजही तो स्वामींची साक्ष देत उभा आहे। वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिरात आम्ही दर्शन घेतले। मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण स्वामींच्या चरणी येथे लीन होतात। दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। बाहेर स्वामींच्या वेगवेगळ्या मूर्ती फ्रेम आपल्याला दिसून येतात। स्वामींच्या मंदिरापासून काहीच अंतरावर अन्नछत्र आहे। येथे रोज शेकडो लोक प्रसादाचा लाभ घेतात। महाप्रसादाचे टाइम सकाळी 12 ते 3 आणि रात्री 9 ते 11 पर्यंत असे आहे। महाप्रसाद बनवण्याची भांडी पहा किती मोठी आहेत। अक्कलकोटला आल्यावर तुम्ही चोळाप्पा महाराज यांचा वाडा, गुरु मंदिर आणि खंडोबा मंदिर हेही पाहू शकता। चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय